वसईच्या वासळे येथील तलाठी विलास करे पाटील यांनी कार्यालयात कामासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचे तीव्र पडसाद उमटले होते। संतप्त झालेल्या वसईकरांनी बुधवारी तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता। अखेर विनयभंग करणाऱ्या तलाठ्यावर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे। मागील आठवड्यात 7/12चा फेरफार करण्याच्या कामासाठी एक महिला वासळे येथील तलाठी कार्यालयात गेली होती। त्यावेळी तलाठी विलास करे पाटील याने या महिलेशी अश्लील वर्तन करून विनयभंग केला होता। या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। वसई तालुक्यातील गिरीज तलाठी सजेचे तलाठी यांनी काही दिवसांपूर्वी महिलेचा विनयभंग केला असे FIR दाखल झालेले आहे आणि पोलिसांनी आमच्याकडे तसा अहवाल दिला होता। त्याच्यानुसार आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना अहवाल पाठवून त्यांचा निलंबित केलेला आहे। तसा आदेश माननीय जिल्हाधिकारी यांचा प्राप्त झालेला आहे आणि त्या तलाठ्याला आज रोजी निलंबित केलेला आहे। आजपर्यंत समाज माध्यमावरती जी बातमी आली त्या बातमीवरून तुम्हाला समजलं असेलच की वासळे येथील तलाठ्याने मोठा प्रताप केलेला आहे। त्याने एका महिलेचा ती कामासाठी गेलेली असताना तिचा विनयभंग त्या ठिकाणी त्याने केलेला आहे। विनयभंग केल्यानंतर त्या महिला घाबरली नाही आणि त्या ठिकाणी ती आली आणि तिने आपली तक्रार नोंदवली आणि तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस यंत्रणेकडून जी काही ॲक्शन घ्यायला पाहिजे होती त्वरित ती घेतली नाही किंवा त्या ठिकाणी ती घेतली न गेल्यामुळे तो मोकाट त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि कोर्टात हजर केल्यानंतर लगेच त्याला जामीन करून त्याला मोकळं केलेला आहे। या प्रकरणाचे तीव्र पडसाद वसईत उमटले होते। या तलाठ्याच्या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। बुधवारी विविध संघटना आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी एकत्र येत सकाळी 11 वाजता वसईच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत शृंगारत्याग आंदोलन केले। तलाठ्याने केलेले कृत्य हे अतिशय गंभीर असूनही महसूल आणि पोलीस अधिकारी या तलाठ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला। या तलाठ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती। आंदोलकाच्या आक्रमक भूमिकेनंतर वसई तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टी अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेसाठी आले। यावेळी त्यांनी तलाठ्याने जे गैरकृत्य केले आहे त्याबाबत आम्ही तातडीने निलंबनाचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता। त्यानंतर त्या तलाठ्याचे निलंबनाचे आदेशही दिले असल्याचे कोष्टे यांनी सांगितले आहे। ज्या दिवशी प्रकार घडला तेव्हापासून त्याचे निलंबन करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी निवेदनासह स्त्रीचा संपूर्ण शृंगार शासनाकडे सुपूर्द करण्यात आला। या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट तसेच मी वसईकर अभियान, शिक्षक संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी व महिला सहभागी झाल्या होत्या। महिलेच्या विनयभंगा प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर विनयभंग करणाऱ्या तलाठ्याला लगेच जामीन मिळाला। त्यामुळे पोलिसांची भूमिका या संशयास्पद असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी करून पुरावे गोळा करून सादर करणे गरजेचे असताना पोलीस त्या तलाठ्याला पाठीशी घालण्याचे काम करीत आहे असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे। या प्रकरणाची पोलिसांनी निपक्षपाती चौकशी करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे।